कॉकरोच जनता पार्टी, सोशल मीडिया ट्रेंड की राजकीय क्रांती, कुंडली विश्लेषण. अवघ्या काही दिवसातच चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली कॉकरोच जनता पार्टी हा केवळ सोशल मीडियावरील ट्रेंड आहे की एका दीर्घकालीन राजकीय क्रांतीची सुरुवात. आज आपण या विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करते. या व्हिडिओमध्ये मांडलेलं विश्लेषण हे पक्षाच्या स्थापना वेळेवर आधारित ज्योतिषी अभ्यास आहे. हे कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात मतप्रदर्शन नाही आणि निवडणुकीच्या निकालाची निश्चित भविष्यवाणी देखील नाही. 16 मे 2026 रोजी 10:37 बोस्टन US येथून एक पोस्ट एक्सवर आली. या पक्षाची अधिकृत घोषणा तिथे झाली. ज्योतिषशास्त्रात अशा गोष्टीचा क्षण हा त्या संस्थेचा जन्मकाळच मानला जातो. कोणत्याही पक्षाचं पार्टीचं भविष्य एका व्यक्तीच्या कुंडलीवर नव्हे तर त्याच्या स्थापना क्षणी असलेल्या आकाशीय ग्रहस्थितीवरच अवलंबून असतं. 16 मे 2026 ची ग्रहस्थिती आणि राजकारणाचे ग्रह या स्थापना कुंडातील सर्व मुख्य ग्रहांचा प्रभाव बघितला जातो. आपण सूर्य पाहतो सत्ता आणि नेतृत्व यासाठी. आपण शनी पाहतो जनसमर्थन आणि संघटन यासाठी. गुरुग्रह आपल्याला स्पष्ट विचारसरणी आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळेल का हे दाखवतो. मंगळ आंदोलन आणि आक्रमकता, बुध प्रचार आणि संवाद, राहू केतू सोशल मीडिया आणि अचानक मिळणारी प्रसिद्धी, चंद्र जनभावना आणि जनतेचा मूड. हा पक्ष इतक्या वेगाने चर्चेत का आला? काही संस्थांच्या कुंडलीत असे योग असतात की त्यांना फार मोठे काम केले नसले तरी देखील संपूर्ण देशभर त्याची चर्चा होते. या स्थापना कुंडलीतील सर्वात आधी जाणवणारी गोष्ट म्हणजे प्रसिद्धीचा वेग. लोक समर्थन देवो की विरोध, पण नाव सर्वांच्या तोंडी येतं. आता ज्योतिषशास्त्रात अशा योगांमध्ये राहूचा प्रभाव हा विशेष पाळला जातो. राहू अनेकदा अचानक प्रसिद्धी, वाद आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा देखील निर्माण करतो. अंकशास्त्रानुसार याचा भाग्यांक 4 येतो, जो राहूचा अंक आहे. गोचरनुसार राहू अत्यंत बलवान अशा कुंभ राशीत आहे, जी शनीची रास असून राहूची देखील स्वरास मानली जाते. त्या कुंडलीत राहू चंद्राच्या लाभस्थानात अर्थात उपचय स्थानात असल्याने प्रचंड बलवान झालेला आहे. कुंडली पाहताना असं जाणवतं की सुरुवातीचा प्रवास हा आंदोलन प्रधान असल्याची शक्यताही जास्त आहे. पण प्रश्न असा आहे की आंदोलनातून पुढे एक मजबूत संघटना उभी राहू शकते का? ही कालसर्प योगाची पत्रिका आहे. गुरु सारखा शुभग्रह निर्बली आणि अतिचारी गतीत आहे, म्हणजे अत्यंत तीव्र गतीत आहे. खरं सांगायचंच तर त्यांना सिनियर सिटीजन किंवा अनुभवी ज्येष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन हे नक्की मिळेल, मात्र ही संघटना ते मार्गदर्शन स्वीकारणार नाही. त्यामुळे अंतर्गत वाद प्रचंड वेगाने वाढतील. संघटन मुळापासून मजबूत करण्यासाठी शनिदेवांचं सहकार्य महत्वाचं असतं. ज्या क्षणी या पत्रिकेची निर्मिती झाली त्यावेळी शनीची 7.5 सुरू आहे. संघटन पायापासून मजबूत करणं हे या पक्षासाठी एक मोठं आव्हान आहे. याशिवाय शनीची दृष्टी रवी आणि बुधावर असल्याने पक्षाच्या नेत्यांनी बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करणं गरजेचं आहे. युवकांचा प्रतिसाद आणि सोशल मीडियाचा प्रभाव. आजच्या तरुण पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळा पर्याय शोधत आहे. या संघटनेकडे युवा वर्ग आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल, कारण बुध ग्रह स्वतःच्या मित्र राशीत असून मित्र परिवर्तन योग करत आहे. जर एखादा नवीन पक्ष, नवीन भाषा, नवीन माध्यम आणि वेगळ्या शैलीत संवाद साधत असेल तर युवक त्याकडे आकर्षित होतात. पण आकर्षण आणि मतदान या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सोशल मीडियावरील लोकप्रियता प्रत्यक्ष मतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सातत्यपूर्ण काम करावं लागतं. दीर्घकाळ टिकण्यासाठी जमिनीवरच्या योजना आवश्यक असतात, ज्या या पत्रिकेत दिसत नाहीत. कारण दशमेश व्ययस्थानात गेलेला आहे. विरोधकांची साथ मिळेल का? आणि मोठा जनआधार तयार होईल का? सप्तम भाव आणि एकादश भावाची स्थिती दाखवते की सुरुवातीला काही असंतुष्ट गटाचे अनौपचारिक सहकार्य मिळू शकतं, मात्र मोठा जनाधार तयार करण्यासाठी चतुर्थ जनता दाखवणारं दशम म्हणजे सत्ता आणि शनी चंद्राची मजबूती आवश्यक असते. या पत्रिकेत चंद्र मंगळ युती मेष राशीत झालेली आहे आणि मुळातच मेष राशीचा अर्थ आहे अगोदर कृती मग विचार. मंगळ हा क्रमांक सेनापती आहे, तो थेट प्रश्नाला भिडतो.
2027 ते 2029 संघर्ष आणि परीक्षेचा काळ असणार आहे. ज्योतिषीय दृष्टीने हा कालावधी वाढीचाही असू शकतो आणि परीक्षेचाही असू शकतो. समय बडा बलवान या दृष्टीने विचार केला असता या पार्टीसाठी फेब्रुवारी 2027 नंतर अंतर्गत कलहामुळे वाद वाढतील. 2027च्या शेवटी पक्ष सुरू राहील, मात्र आव्हाने प्रचंड येतील. रवी ग्रहाच्या महादशा जेव्हा शनी, बुध आणि केतू यांसारखी अंतर्दशा येतात, तेव्हा त्यांनी ज्या बाह्य शक्तींकडून सहकार्य घेतलं आहे त्यांच्या दबावात त्यांना मात्र काम करावं लागेल, ज्यामुळे पक्षाचं वैयक्तिक मोठं नुकसान होऊ शकतं. कॉकरोच हा प्राणी कितीही संकट आली तरी टिकून राहण्याची क्षमता दाखवतो. आम्हाला संपवणं सोपं नाही. ज्योतिषशास्त्रात प्रतीकांना विशेष महत्त्व दिलं जातं. सातत्याने लढा देणं, चिकाटी दाखवणं हे दोन्ही विषय या पक्षांच्या पत्रिकेत स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळेल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कुंडली सभ्यता दाखवते की हमी देत नाही. जर संघटन वाढलं, स्थानिक नेतृत्व तयार झालं आणि एक स्पष्ट राजकीय अजेंडा समोर आला तर मात्र प्रभाव वाढू शकतो. पण जर पक्ष केवळ चर्चेपुरता किंवा सोशल मीडियापुरता मर्यादित राहिला तर त्याचा परिणाम मर्यादित राहील. इतिहासातील इतर पक्षांची तुलना आणि मुख्य आव्हान. इतिहासातील यशस्वी राजकीय पक्षांच्या स्थापना कुंडलीचा अभ्यास केला तर दीर्घकालीन यश हे नेहमीच मजबूत शनी, शुभगुरु आणि स्थिर दशम भावामुळे मिळतं. ज्या पक्षाची सुरुवात केवळ राहूच्या आक्रमक प्रभावाने होत आहे त्याने एकदा एकाला लाटेसारखे येतात आणि वेळेनुसार शांत होतात. या पक्षासमोर 6 मुख्य आव्हानं असतील. पहिलं आव्हान अंतर्गत मतभेद, दुसरं दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा अभाव, तिसरं जमिनीवर मजबूत संघटनेची कमतरता, चौथं आव्हान आर्थिक आणि कायदेशीर प्रश्न, पाचवं केवळ विरोधक करण्याऐवजी व्यावहारिक पर्याय देणं, 6वं आव्हान हिंसेपासून पूर्णपणे राहून दूर राहणं, संविधानाचा आदर करणं. स्थापना वेळेवर आधारित या ज्योतिष अभ्यासात 4 गोष्टी या आपल्याला स्पष्ट दिसत आहे. सुरुवातीला प्रचंड प्रसिद्धी, वाद आणि चर्चेत राहण्याची शक्यता, युवकांमध्ये उत्सुकता आणि अतिशय अंतिम यश संघटना, नेतृत्व आणि जनाधारावर अवलंबून असेल. 2027 नंतर या पार्टीसाठी काळ फारसा चांगला नसून टिकून राहणं कठीण होईल. जातकांनो, ज्योतिष आपल्याला प्रवृत्ती आणि शक्यता दाखवतो. अंतिम निर्णय नेहमी समाज आणि तुम्हाला हा सखोल ज्योतिष अभ्यास करूनच घ्यावा लागेल. जर तुम्हाला हा सखोल ज्योतिष अभ्यास आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यामध्ये कॉकरोच जनता पार्टी पुढील 5 वर्षात काय राजकारणात आपला प्रभाव पाडू शकेल, का केवळ एक सोशल मीडियावरील प्रभाव बनूनच राहून जाईल? तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.